अक्षय आहे गोलंदाजी मार्कवर, बराच वेळ घेतला जातोय, मॅच काही सुरू होत नाहीये. त्याचं कारण आता मैदानाच्या आत पंचांनाच माहिती असेल काय आहे. चला अक्षय आहे गोलंदाजी मार्कवर, मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा थांबली आहे मॅच. पहिला बॉल या वेळेला घडलंय काय? व्हाईट बॉलचा येतो इशारा. यावेळेला बेखिट करायचा होता, पण बॉलचं वळण अगदी चांगलं आपण पाहिलं. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय, कारण हे सिंगल वाईड आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा येतोय. 2 धावा आपण अतिरिक्तच्या सहाय्याने पाहतोय मैदानात. यावेळेला बॉल चांगला आहे. यावेळेला पंच आपले हात समांतर पसरवणार नाहीयेत, कारण हा बॉल चांगला आहे. वळण देखील चांगलं होतं, टप्पा देखील परफेक्ट आणि बॉल झालाय डॉट. बॅकफुटवर जात यावेळेला बेखेट करायचा होता, पण पुन्हा एकदा डॉट होतोय. काय वळण प्राप्त करतोय गोलंदाजचं कौतुक झालंच पाहिजे, कारण ज्याप्रमाणे आता वळण तो प्राप्त करतोय कौतुकास्पद. पुन्हा एकदा ऑफ कटर, पुन्हा एकदा फलंदाज बीट नाही, पण या वेळेला लाईनीच्या बाहेर आहे. वाईड बॉल येतोय. ज्या प्रकारे वळण प्राप्त करतोय हा गोलंदाज, नक्कीच कसब आहे बॉलला दोन्ही दिशेने वळवण्याचं. आता थोडासा आखूड पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. एक धाव तर पूर्ण होईल, पण आता पहा चूक झालीये आणि चुकीला माफी नाही. 2 धावा पूर्णत्वास आल्यात. गालबादबी स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत सह्याद्री चषक आयोजक सह्याद्री एंटरप्राइजेस, आणि ज्यांची ही संकल्पना आहे ते म्हणजे ऍडव्होकेट श्री राकेश राजपूत यांची ही संकल्पना, यांचं हे आयोजन आपण पाहतोय. काळबादेवी स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत आहे ही स्पर्धा. पुन्हा एकदा ऑफ कटर, पुन्हा एकदा वर्रकन वळला ह्या बॉल, हा देखील येतोय डॉट. बॅटला फक्त एकटाच कनेक्ट झालाय हा बॉल. इतका चांगला ऑफ कटर असताना लेफ्ट हँडेड फलंदाजाला स्ट्राईक कशी दिली, हा देखील एक विचार करण्याचा भाग आहे. कारण कठीण असतं जेव्हा बॉल बाहेरच्या दिशेने वळतो ना, तेव्हा फटके लगावणं कठीण असतं, आणि म्हणूनच ती अडचण थोडीशी आपण पाहतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या वेळेला सुद्धा सलग हा देखील बॉल येतोय डॉट. काय गोलंदाजी करतायत, वा. गोलंदाज अक्षय श्री गणेश मड या संघाकरिताची कामगिरी. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल टू गो. पुन्हा एकदा अंगावर जाऊन आदळलाय, आणि आता काय गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक हाताळलंय, धावा नक्कीच 5 खर्च केले आहेत, पण ज्याप्रमाणे वळण, वाह, कौतुक तर करावंच लागेल. चला सगळ्यांनी पसरा, सगळ्यांनी पसरा. टीम मीटिंग नको आहे, फक्त गोलंदाज येऊ द्या आणि मॅचला करा सुरुवात. प्रत्येक ओव्हर, प्रत्येक बॉल नंतर सर्वांनी एकत्रित येऊ नका. दुपारचं सत्र आता सुरू झालंय. नवीन गोलंदाज आकाश. चला बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर जितकी मुलं बॉल आणण्यासाठी जी उभी आहेत, चला आपण सर्वांनी या. जेवण आलंय आता, जेवण करून घ्या. थोडीशी ताकद पुन्हा एकदा रिचार्ज व्हा, आणि मग मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा आपल्याला काम तर करायचंच आहे, कारण सह्याद्री चषकाचा महासंग्राम सुरू आहे मैदानाच्या आत.
ओव्हर नंबर 2 करिता गोलंदाज तयार. लेग कटर होता या वेळेला, त्याला पॉइंटच्या दिशेने खेळून काढलंय. एक धाव तर नक्कीच मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता या 2 धावा देखील पूर्ण. शॉर्ट बॉल या वेळेला फुल करायचा होता, आपण चान्स दिलेला नाहीये. डॉट बॉल. सात धावा आपण पाहतोय धाव फलकावर. अशा पद्धतीची सुरुवात नको होती, पण आता ती झाली आहे. बॉल पुन्हा एकदा पुल केलाय. विकेट एरिया आहे आणि बॉल थांबणार नाहीये. प्रतिद्वंद्वी संघाच्या कर्णधारांनी सांगितलं होतं की आम्हाला विशालची विकेट हवी आहे, पण विशाल देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. विशालला देखील माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्व, त्याच्या बॅट मधून येणाऱ्या धावांचं महत्व, आणि या चौकार आलाय. चला आलेत आपले सर्वेच पाठीराखे आलेत, त्यांच्यापर्यंत जेवण द्या, कारण मैदानाच्या बाहेर त्यांची देखील मेहनत तितकीच मोठी आहे. आता स्ट्राईक स्वतःकडे घेतील का, पाहता पाहता पाहावं लागेल. आणि हो, ती स्ट्राईक स्वतःकडे घेतली सुद्धा. सिंगल डबल्सने हा खेळ चाललाय. भूषण दादा सुद्धा आले आहेत इथे. अजून एक सुंदर असे समालोचक, त्यांचं देखील समालोचन आपण पाथवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ऐकलं. अगदी प्रॉपर क्रिकेटचं ज्ञान आणि भाषेवर प्रभुत्व त्यांचं, आणि त्यांचं देखील शुभागमन झालंय. यावेळेला विकेट आलाय. प्रेक्षक आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेल आता होईल का नाही. 100 रुपये धरतीला दान. चितला देवी क्रिकेट क्लब सुद्धा आता सज्ज आहे. याच कामाला बिलॉंग करतात अक्षय गाव, आणि अक्षय गावचा हा दर्जेदार संघ. पण आता घडलंय काय, बॅटच्या आतली कड, आणि आता या सामन्यातील सर्वाधिक महत्वाचा फलंदाज चाललाय पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने. वाजू द्या दे खेळाखाण. ओव्हर झाली आहे सर. ओव्हरची समाप्ती झाली आहे. नवीन गोलंदाज येतील आता गोलंदाजी मार्कवर. पाहूयात कोण आहेत आता ते. गरमागरम जेवण सुद्धा आलंय आता आमच्या कॉम्बॉक्स पर्यंत सुद्धा. पण महत्वाची मॅच आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत भूषण यांना आपण पाहतोय. पाथवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये नक्कीच मला देखील त्यांनी खूप सहकार्य केलं होतं. जेव्हा कधी असं वाटायचं की थोडासा दम लागतोय, ते मला सांगायचे सर थोडा तुम्ही ब्रेक घ्या, मी आता थोडी एक इनिंग करून घेतो, आणि म्हणूनच त्यांचा देखील उल्लेख व्हायला हवाय. पुन्हा एकदा अक्षय, कारण आता लेफ्ट हँडेड फलंदाज आहे तर अक्षयचं येणं साहजिक होतं. आलाय सुद्धा आता अक्षय. गावा गावान खुल्ला मैदान. चला अक्षय, थोडीशी घाई करा प्लीज, विनंती असेल. या वेळेला व्हेरिएशन होतं. आता आतल्या बाजूला वळवला होता हा बॉल, म्हणजेच काय तर लेग कॅडर होता.
त्यावर सुद्धा कनेक्शन झालेलं नाहीये. अक्षयनी प्रभावित केलं या मॅच मध्ये. ज्या प्रकारे ते गोलंदाजी करतायत, अगदी बॉल वळवण्याचं कसब आणि ते कसब आता मैदानाच्या आत उतरवलंय सुद्धा. चला, ज्यांचं ज्यांचं जेवण अजूनही बाकी असेल, कारवादेवी स्पोर्ट्स क्लब आणि सर्वच आपले स्वयंसेवक लगेच या. चांगला बॉल आहे यावेळेला. भूषण यांनी अगदी समयसूचकता दाखवत असताना कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. एकच धाव मिळेल आणि धावसंख्या आता पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 धावा. यावेळेला ऑफ कटर होता, त्याला आधी पाहिलं, आधी वाट पाहिली आणि मग फेकून दिलाय सीमारेखा बाहेर. षटकार. लांब फेकून दिला या बॉलला. जगत सरकारचे षटकार ह्याच प्रमाणे आपण पाहतो. सुमित ढेकले सुद्धा याच पद्धतीने खेळ करतात, पण आता षटकार आलाय आणि त्यानंतर हे कमबॅक. पण विकेट स्वतःची सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. यावेळेला भूषण यांच्या हातात ती संधी आणि भूषण चुकणार नाहीये. भूषणचा दरारा येतोय हा चौकार. 4 धावा. So last and भूषणकडे ती संधी होती आणि त्या संधीवर नक्कीच तुटून पडलाय. चौकार आलाय. 4 धावा. भूषण देखील आक्रमक फलंदाज आहे. जितके शांत मैदानाच्या बाहेर, तितकेच रौद्र मैदानाच्या आत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. आता एक धाव मिळाली आहे. दुसरा जाता प्रयत्न होईल काय देखील पाहावं लागेल. पाहता पाहता थ्रो आलाय. शेवटच्या क्षणी आता बॉल कनेक्ट झालाय, पण फलंदाज सेफ आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी हे सर्वच खेळाडू खेळताना आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 33 धावा, 33 ऑन द स्कोर बोर्ड. आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर षटकाची झाली आहे सुद्धा समाप्ती. जोपर्यंत नवीन षटक सुरू होईल, देऊयात आमच्या डीजेला संधी. सुटली आहे आणि उद्या तर रविवार आहे, म्हणजे उद्या सकाळपासूनच डीजेची साथ देखील असेल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. धावसंख्या 33 झाली आहे. 3 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. शेवटच्या 2 षटकांचा खेळ आहे आता. शेवटचे 12 बॉल आणि 12 चेंडूंमध्ये किती धावा करतील आता हे देखील पाहावं लागेल. 33 झाली आहेत. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जास्त वेळ घेतला जातोय. पंच लक्ष द्या या गोष्टीकडे. जास्त वेळ नाहीये आपल्याकडे. दुपारचं सत्र सुरू आहे आणि अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. यावेळेला मॅचची कड फलंदाज बाद. येस डीजे.
की ज्याप्रमाणे आज खेळाडूंवर ही गाणी बनली आहेत त्याच्या मागे त्यांची अथक परिश्रम अथक मेहनत आहे आणि म्हणूनच टेनिस बॉल क्रिकेटर्स करिता गाणी देखील बनली आहेत आणि नुसती बनली नाही तर युट्यूबवर मिलियन्स मध्ये व्ह्यूज सुद्धा आहेत. टेनिस बॉल क्रिकेट कोणाला वाटलं होतं की आज हा खेळ इतक्या मोठ्या स्तरावर नेऊन जातील हे सर्वच खेळाडू, पण तो गेलाय सुद्धा. आता 2 धावांसाठी आता निघतील का हे देखील पाहावं लागेल. बॅटिंग एंडच्या दिशेने थ्रो होतोय पण त्याआधी या 2 धावा पूर्ण. पुढील मॅच मध्ये शीतला देवी आणि किल्लेश्वर असे 2 संघ आहेत. शीतला देवी क्रिकेट क्लब म्हणजे अगदी दादा संघ, दरारा आहे या देखील संघाचा या विभागात आणि त्यामधील असे सर्वच खेळाडू आपण पाहतोय आता ते देखील सज्ज आहेत. पण किल्लेश्वर संघ देखील काही कमी नाहीये. किल्लेश्वर नावाने आपल्या गावाच्या नावासाठी या स्पर्धेत उतरतायत ते आज. भूषण यांनी विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. भूषण नाही आहेत, भूषण नॉन स्ट्रायकिंग एंडला होते. एकदा पूर्ण झाली आहे. आता दुसऱ्याचा प्रयत्न होतोय पण त्याआधी घडलंय काय? फलंदाज पायचेत LBW लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद. एक्स्ट्रा बॅटर देखील पाठवा. येस, तो देखील गेलाय. डिसिप्लिन संघ आहेत हे सर्व संघ, अगदी डिसिप्लिन आहेत. अगदी मॅच झाल्यानंतर सुद्धा लाईनअप करत हँडशेक देखील होतो. मैदानाच्या आत फलंदाज देखील लगेच पोहोचतो. कौतुक झालं पाहिजे. यावेळेला घडलंय काय? व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्तची 1 धाव. यावेळेला ऑफ कटर होता. अपील झाली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. येस दिस. काही चांगलं नसतं कारण फर्स्ट इनिंगचा खेळ आहे आणि आता कुठे ना कुठे संघ गोल्डन थोडासा अडचणीत दिसतोय कारण विशालेची विकेट आपण लवकर मिळवलीत आणि ती विकेट मिळवल्यानंतर पडझड पाहतोय. भूषण मैदानाच्या आत प्रयत्न करतायत, त्यांच्याकडे क्षमता आहे. एक चौकार त्यांच्या देखील बॅटमधनं आली आहे आणि यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे. किती धावा मिळतील? एकाचं रूपांतर पुन्हा एकदा 2 धाब्यांमध्ये आणि या 2 धाब्यांनीशी धाव संख्या झाली आहे 37. 38 धावा झाल्यात. चला राज कोहली, तुमच्यासाठी आता पारितोषिक आहे. जर या चेंडूवर षटकार आला तर क्रिएटिव्ह इव्हेंट्स सर्वे सर्वा तुमचे जवळचे मित्र यांच्यातर्फे आता 200 रुपयांचा पारितोषिक आहे. षटकार खेचा, 200 रुपये कमवा. प्रेक्षकांसाठी सुद्धा संधी आहे. 100 रुपये आहे प्रत्येक झेलसाठी. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल मागच्या दिशेने आला. 1 धाव पूर्ण झाली आहे. पुन्हा एकदा आता दुसऱ्या धावेसाठी निघतील काय पाहावं लागेल. नाही, आता थांबवलंय आणि यासोबत धावसंख्या आता पुढे सरसावते 39 धावांवर आणि षटकाची झाली आहे का समाप्ती? तर नक्की षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या 39. आगमन झालंय. बाबू दादांना पाहतोय. मामा सुद्धा आलेत. वेलकम मामा. आपलं देखील वेलकम आहे. आतवाडीकर सुद्धा मैदानाच्या आत आलेत आता मॅच पाहण्याकरिता आणि बाबू दादा म्हटल्यानंतर स्कोरिंग अगदी अॅक्युरेट, ज्यांच्या मार्फत स्कोरिंग मध्ये चूक होतच नाही
आणि मामांतर्फे सुद्धा पातवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अगदी पारितोषिकांची लईलूट पाहिली होती आपण आणि त्यांचं शुभागमन झालंय. चला टॉस साठी आता वळतोय आपण. शीतला देवी क्रिकेट क्लब आणि किल्लेश्वर. चला या कर्णधारांनी या टॉस बॉक्स मध्ये मी देखील येतोय आता. मामा कशात तुम्हाला बघायला आलो होतो. या. अरे traffic बाबा. कामात आता तर एकदम पूर्ण योगासनं बसून आहे. चला या कर्णधारांनी या. शीतला देवी क्रिकेट क्लब आणि किल्लेश्वर. चला शीतला देवी कर्णधार पार्थ सज्ज आहेत. किल्लेश्वर आपण देखील या. आलेत का? चला कर्णधार आलेत. चला टॉस साठी कोण येत आहे? टॉस कडे आपण आता वळतोय. दोन्ही कर्णधार सुद्धा आलेत. दोघांना देऊया शुभेच्छा. एका बाजूला पार्थ आहेत, शिपेशी सुद्धा आहेत. चला या टॉस साठी आता आपण वळतोय. कर्णधारांची सुद्धा चर्चा नक्कीच होईल कारण चांगली स्पर्धा आपण खेळताय आणि चांगल्या प्रतिक्रिया देखील द्यायचे आहेत. आणि पार्थ आहेत आपल्यासोबत. शीतला देवीचे कर्णधार कोण करते कॉल? कॉल कोण करेल? चला किल्लेश्वर संघ कॉल करतील. टेल्स इज द कॉल आणि टेल्स आहे. नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग. चला फिल्डिंग आपण निवडली. जास्त वेळ न घेता आपण वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तर पार्थ आपली बॅटिंग असेल म्हणजेच काय तर शीतला देवी क्रिकेट संघ फलंदाजी करेल आणि किल्लेश्वर संघ गोलंदाजी करताना दिसेल आपल्याला पुढील मॅच मध्ये. धावसंख्या झालाय तो म्हणजे 49. 49 धावा लगावल्या गेल्या धाव फलकावर. 49 धावा आपण पाहतोय. फ्री हिटची संधी आणि या वेळेला लोअर फुल टॉस होता. त्याला बैठक खेळण्याचा प्रयत्न केला होता समोरच्या दिशेने. 2 धावा पुन्हा एकदा पडण्याचा प्रयत्न. तो थोडासा गडबड होता आणि त्यामध्ये या 2 धावा पूर्ण. तर श्री गणेश संघाच्या यासोबतच आपण जर पाहिलं तर श्री गणेश नाही, गोल्डन या संघाच्या 50 धावा देखील आता होत आहेत पूर्ण. आणि आता धाव फलकावर आपण पाहतोय 51 धावा. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ अजूनही आहे. याआधी जे घडलंय ते विसरून जा आणि या पुढील 4 चेंडूंमध्ये आपला धरारा दाखवा. चौकार षटकारांची भाषा जर बोलला तर 7च्या पार नक्कीच जाऊन पोहोचाल. प्रयत्न चालू आहेत. प्रयत्नांती परमेश्वर जे म्हटलं जात आहे. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेला मी म्हटलं होतं प्रयत्नांती परमेश्वर आणि भूषणनी सांगितलंय मी आहे मैदानाच्या आत. षटकारांची भाषा मी देखील बोलू शकतोय. 6 धाबा आल्यात. राजनी लगावलाय. देखील चाहिए झुकाने वाला. आणि आता षटकार आलाय राज यांच्या बॅट मधनं म्हणजेच त्यांच्याच मित्रांतर्फे ₹200 आता त्यांना दिले जातील. 2 मारलेत का म्हणजे 400 झालेत. अजून जर 2 लगावले तर 800 होतील. अजून एक जर लगावला तर 1000 होतील आणि हॅट्रिक सुद्धा होईल. या फटक्यांची गरज आहे. धाव संख्या 57 आहे. राज बरसतोय आता मैदानाच्या आत. राजचा राज आपण पाहतोय. पुन्हा एकदा बिग 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 हिट आहे का हा पाहावं लागेल. नाही आता फलंदाज होतोय बाद. कम ऑन डीजे.
बाजी चांगली होत होती राजकडनं, पण आता त्याला बाहेर जावं लागतंय मैदानाच्या. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 2 बॉल्स टू गो. आखिरी 2 बॉल का खेल बचा है मैदान के अंदर. धावसंख्या झाले 57. 2 मध्ये एक मोठा फटका जर आला तर मजा येईल या मॅचच्या सेकंड इनिंग मध्ये. कोणी कुठे जाऊ नका, पाहत राहा सह्याद्री चषक 2026. पहिल्या पर्वात ही स्पर्धा अगदी सुपर हिट. समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक आहे, झेलबाद होण्याची शक्यता. खेळाडू लांबवर होते जोपर्यंत पोहोचतील या 2 धावा पूर्ण. तिसऱ्यासाठी सुद्धा आता निघतील का हे देखील पाहावं लागेल. नाही, फलंदाज बाद. चला नवीन बॅटर येऊ द्या लगेच. शेवटचा बॉल आहे. तुझा मत. मध्ये अगदी प्रयत्न पूर्ण करेल. शेवटचा एक बॉल आहे. धावसंख्या झाली आहे 59. 7 गडी बाद सुद्धा झाले आहेत. शेवटचा बॉल. मोठा फटका येईल का? नाही, मोठा फटका आलेला नाहीये. षटकाची झाली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 59 बनले आहेत. 60 धावांचा असेल लक्ष्य. संधी देऊया आमच्या डीजे. जर पाहिलं तर रुपेश कोळी यांचं देखील शुभागमन झालंय. तर दादा, किशोर दादांतर्फे तुम्हाला आमंत्रण आहे की आपण मुख्य मंचावर या. रुपेश दादा आणि प्रमोद पाटील सुद्धा पातवाडी येस अध्यक्ष सुद्धा आहेत. या प्लीज मुख्य मंचावर या. आपलं सर्वांचंच काळबादेवी स्पोर्ट्स क्लब आणि सह्याद्री चषकात हार्दिक असं स्वागत आहे. आपले हे सर्वच मान्यवर, आपल्या सर्वांना विनंती आहे मुख्य मंचावर येऊन आपण व्हायचं स्थानापन्न. येस डीजे. होतंय की त्यांना रोखलं जाईल. महत्वाची मॅच आहे. 2 महत्वाचे संघ आहेत. दोघांमधील एक संघ या स्पर्धेच्या बाहेर नक्कीच जाईल. आता पाहणार आहोत कुठला संघ होतोय पराभूत. चला, तिन्ही फलंदाज सुद्धा गेलेत. 60 धावांचा करायचा पाठलाग. चला, गोल्डन संघ बॅटर आलेत, लगेच फिल्डिंग लावून घ्या.
चला जास्त वेळ घेतला जातोय. सामना सुरू करा लगेच. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर तडाखा 6 धावांचा षटकार. बिग हिट. येस इथे. साठ धावा जरी जिंकायला दिल्या असल्या तरी आम्हाला माहितीये कशी फलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा वेकंट एरिया होता तो निवडलाय आणि बॉलला फेकून दिलाय आर पार सीमारेखा बाहेर. चौकार. फलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवलाय म्हणजेच काय तर गोलंदाजाने केलंय आता कमबॅक.
नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतोय तो म्हणजे आतिश. आतिशला देखील तीच आतिषबाजी आता करावी लागेल. धावसंख्या आपण जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते 10 वर. पहिला धक्का देखील लागतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळेला बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न केला. बॉल कट झाला नाहीये पण इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर आलाय. एक धाव मिळते. धावसंख्या 11. सर्वच आपल्या मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे. कारबादेवी स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्या सोबतच सह्याद्री चषकामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सर्वांचंच आपल्या मान्यवरांचं, क्रीडारसिकांचं आणि खेळाडूंचं त्या सह्याद्री चषकात हार्दिक स्वागत आहे. त्यामध्येच बिगिट आलाय. प्रेक्षकांसाठी संधी आहे का? नाही. षटकार तरी आलाय. साधावा. तुला माहिती आहे स्पर्धा देखील त्यात दाटण्याची आहे. यावेळेला पुन्हा एकदा वेकंट एरिया निवडलाय. चला आणि बॉलला फेकूनच दिलाय सीमारेखा बाहेर. हा येतोय सह्याद्री चषक चौकार. धाव संख्या 21. अगदी ठोकूनच काढलाय पहिल्या षटकात. आई फलंदाजी पहिल्या षटकात जेव्हा आपण 60 धावा चेस करतोय, 30 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत, 30 मध्ये 60 करायचे असतात, त्यावेळेला पहिल्या षटकात ऐसी फलंदाजी म्हणजे प्रेक्षकांचं मन देखील जिंकलंय. कर्णधाराचं देखील मन जिंकलंय आणि गावासाठी केलेली ही मेहनत नक्कीच लक्षात देखील ठेवली जाईल. चला जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा ही सूचना मी करतोय. सूचना म्हणण्यापेक्षा ही नम्र विनंती आहे. कारण आपण सर्व सुज्ञ खेळाडू आहात. आपण सर्वांनीच मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळल्यात. आपल्या सर्वांना मोठ्या स्पर्धांमध्ये कसं खेळायचंय माहित आहे. पण आज आपल्या गावात ही स्पर्धा आहे तर दिरंगाई करून चालणार नाहीये मित्रांनो. कारण आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसात एक महत्वाचा संघ देखील शिल्लक राहिलाय आणि तो सामना देखील आपण खेळवला नाहीये. आता त्यातून आपल्याला उद्याच्या दिवसात तो एक सामना खेळवायचा आहे. पण आज सर्व सामने आजच्या लॉट मधील पूर्ण होतीलच याकडे आयोजक देखील लक्ष देत आहेत. पहिला बॉल लेग कटर या वेळेला डॉट येतोय. डॉट बॉलने विशालने आपल्या षटकाची सुरुवात केली आहे. डॉट बॉल झालाय आता. कुशालकडे देखील ती क्षमता आहे. लेग कटर आहे त्याच्याकडे, ऑफ कटर आहे, रॉंग वन देखील त्याच पद्धतीने तो हाताळत असतो. त्यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलेलं, समोरची दिशा निवडली आहे. खेळाडू आहेत तिथे. एक धाव पूर्ण होतीये. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये कारण फेकी अगदी चांगली आहे. धावसंख्या पुढे सरसावून आता पोहोचते ती म्हणजे 22 धावांवर. 22 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. यावेळेला संधी आहे का काय पाहावं लागेल. आता प्रेक्षक होते. कॅच ड्रॉप केली आहे दादा. 100 रुपये सोडलेत. थँक्यू डीजे. वळूया मॅचच्या दिशेने. आता कमबॅक करतोय विशाल. पडल्यानंतर त्याचा स्ट्रॉंग झोन म्हणजे तो लेग स्पिन, लेग कटर ज्याला म्हटलं जातं तोच डिलिव्हर केलाय. बॉल येतोय डॉट.
आता व्हेरिएशन होता ऑफ कटर, त्याला पाहिलं आणि वॉट अ कॅच. कॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कर्वे एकदा जोरदार टाळ्यांचा गजर कर. आपल्याच गावचा खेळाडू चांगला खेळ खेळतोय. फलंदाज बाद. एक्स्ट्रा बॅटर देखील त्यांनी लगेच पाठवलाय. म्हणजे त्यांना देखील आता समजलंय स्पर्धेमध्ये वेळेचं महत्व आहे. एवढ्या हलक्या त्याने खेळलाय, पण घडलंय काय इथे. कॅच ड्रॉप झाली आहे आणि यासोबतच षटकाची झाली आहे समाप्ती. आणि षटक संपतंय आणि त्यानंतर धावसंख्या झाली 28, 2 गडी बाद. येस जे तिसऱ्या षटकासाठी आता पाहूया कुठला गोलंदाज आमंत्रित केला जाईल. ॲस्टन ॲस्टल ॲस्टल आलाय नवीन गोलंदाज. एक खेळाडू याच नावाचा उत्तम गावात सुद्धा आहे, ॲस्टल गऱ्या. त्याला देखील आपण खेळताना पाहिलंय बऱ्याचदा. हार्ड हिटिंग फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण आता हा ॲस्टल गोलंदाजीसाठी आलाय. त्याने गेल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर अगदी सूर लगावत असताना ती कॅच टिपली आहे. तर पहिलाच बॉल यावेळेला घडलाय काय. यष्ट्यांवर अटॅक तर केलाय, अपील झाली आहे. पंचांनी सांगितलंय नॉट आउट. पिस्टल पहिल्याच बॉलवर आपण जर पाहिलं तर विकेट घेण्याची संधी ॲस्टलकडे देखील होती, पण आता चांगला बॉल होता. बॉल डॉट आलाय. आता या मोमेंटवर बॉल डॉट येणं सुद्धा विकेट तितकंच महत्व आहे. धावसंख्या 28. पहिला बॉल येतोय डॉट ॲस्टलच्या या षटकातील. प्रेक्षक देखील आता मोठ्या संख्येत आले आहेत मैदानात. फुटवर गेले, अगदी कट केलाय. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल आपण पाहतोय. एकदा पूर्ण झाली आहे, दुसऱ्याचा देखील प्रयत्न दिला आणि तो पूर्ण देखील केलाय. आउटफील्ड मध्ये अशा प्रकारच्या चुका करू नका. कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं, चुका केल्या ज्या ज्या संघांनी, त्या संघांना या स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं. एरंगलचा संघ आपण जर काल पाहिला तर नक्कीच ऑलआउट देखील झाला होता आणि मैदानाच्या आत त्यांची देखील ती कामगिरी एरंगलच्या डोक्यात बसलं असेल आता. कारण एक मोठा संघ एरंगल सुद्धा, त्यांना देखील माहिती आहे की आपला खेळ असा नसतोय. पण त्या चुका झाल्या आणि त्या चुकांमुळे त्यांना बाहेर जावं लागलं. स्पर्धेचा एक मोठा संघ, एक दादा संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला. धावसंख्या आपण जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते 31 धावांवर. आता 15 चेंडू आणि 29 ची गरज आहे. 15 मध्ये 29 करायचे आहे. 50-50 हा सामना आहे. सामना दोन्ही संघांसाठी ओपन आहे आता. 15 चेंडू 29 धावा. यावेळेला बॅकफुटवर गेले, पुल केलाय. खेळाडू होते पण बॅकफुटवरच ते देखील थांबले. 2 धावांसाठी आता निघाले आहेत आणि पाहता पाहता या 2 धावा देखील पूर्ण. 14 चेंडू आणि 28 धावा. म्हणजे आता जितक्या चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय त्याच्या डबल तुम्हाला धावा करायच्या आहेत. 14 चेंडू 28 करायचे आहेत आता. यावेळेला देखील चांगला चेंडू हाताळलाय. समोरच्या दिशेने फटका केलाय. एक धाव मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. पण थ्रो देखील आलाय. धाव संख्या आता होते ती म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर गडबड झाली आहे इथे. गडबड झाली आहे. येस नो वेटचं समीकरण चुकलं. फलंदाजांची संधी आता हुकली. फलंदाज बाद.
13 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 26 करायचे दादा मैदानाच्या आत. अगदी रंगतदार स्थितीमध्ये हा सामना. या वेळेला शॉर्ट बॉल होता, काहीच कळलंच नाहीये फलंदाजाला. बॉल येतोय डॉट. 12 चेंडू 26 ची गरज. कोणी कुठे जाऊ नका, पाहत रहा सह्याद्री चषक 2026. तुला इतका वेळ का घेतला जातोय? लगेच गोलंदाज आमंत्रित करा. 12 चेंडू 26 करायचे आहेत. 12 मध्ये 26 करायचे आहेत. महत्वाचं इक्वेशन आहे, पण इतका वेळ आता घेऊन चालणार नाहीये. 12-26. स्कोर किती झालाय? स्कोर झालाय 34. सहा धावा आल्या. कॅस्टलच्या षटकात 6 धावा आल्या. चला आता 12 चेंडू 26 करायचे आहेत. एक मिनिट सर, ते चेक करतायत. जर काय गडबड असेल तर आम्ही रेक्टिफाय करू, पण आतापर्यंत तरी टॅली होतोय तो स्कोर दोघांकडे. बरोबर आहे ना? एवढेच या आधी 32 हवे होते आणि त्याच्यानंतर ती ची ओव्हर आपण पाहिली आणि आता हवे आहेत ते म्हणजे 12 मध्ये 26. चला स्कोर बरोबर आहे. 12-26 आता करायचे आहेत. पहिलाच बॉल विशाल याचा लेग हाताळला त्यांनी. धाव घेण्याची संधी आणि घडलंय काय तर फलंदाज सेफ आहे. 11 मध्ये करायचे आहेत 25. पुन्हा एकदा सांगतोय, गुडी गुडी जाऊ नका. 11 मध्ये 25 आहे. मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये. मी मॅच सुरू होण्याआधीच म्हटलं होतं, दोन्हीही दादा संघ आहेत. दोघांनाही या स्पर्धेत बनून राहायचंय. आता पाहूया 11 मध्ये 25 काय घडतंय. अजून एक चांगला बॉल. अपील झालीये, फलंदाज बाद. चांगला कमबॅक करून देतोय स्वतःच्या संघाला. विशाल कर्णधार सुद्धा आहे. महत्वाची पारी विशालची सुद्धा असेल या मॅच मध्ये, कारण सर्वाधिक निर्णायक षटक आता तो हाताळताना पाहतोय आपण त्याला. पुन्हा एकदा आता ऑप्शनच्या बऱ्याच बाहेर होता. पंचांचा निर्णय काय येतोय? चला वाईड बॉल आहे आणि आता वाईड वर ही धाव सुद्धा घेतली आहे. आता काय घडलंय? चला पंचांचा निर्णय आलाय वाईड. आता निर्णय चेंज होणार नाहीये, कारण पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. मैदानाच्या आतला देव म्हणजे आमचे पंच आणि त्यांच्याच मार्फत आलेला हा निर्णय. वाईड +1 म्हणजे आता 2 धावा. कोण बोलला नाही? धावला ना. चला पंच आपण चर्चा करा, रन आहे की नाही आहे ती पळून घेतली आहे. धाव आहे का? चला ती धाव नाहीये. खेळाडू वृत्ती दाखवली आहे. पंचांनी देखील चाचपणी केली त्या गोष्टींची आणि नंतर सांगितलं की ती धाव नाहीये.
10 चेंडू 24ची गरज. पुन्हा एकदा काय घडलंय आता मैदानाच्या आत, पंचांनी पाहिलं, विचार केला आणि आता व्हाईट बॉलचा इशारा देखील दिलाय. 10 मध्ये 23 करायचे आहेत. 10 बॉल आणि 23 धावा. 10 मध्ये 23. 10 मध्ये 23 करायचे होते. यावेळेला अगदी डॉक्टरमध्ये केलेला बॉल समोरच्या दिशेने एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होत नाहीये का? फेकी पहा. एकाच ऍक्शन मध्ये गॅदर आणि थ्रो. समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि आता 22ची गरज. या दोन मध्ये जर एका चेंडूवर षटकाराला 9 चेंडू आणि 22ची गरज आहे. माफ करा, 9 चेंडू आणि 22. श्री गणेश मड संघ एका बाजूला तर एका बाजूला आपण पाहतोय गोल्डन भाटीचा संघ आहे. दोन्ही दादा संघ आहेत. दोघांनाही जिंकण्याची सवय आहे. पण आता इथे जिंकेल एकच संघ. आता तर कोण ठरेल? श्री गणेश मड की गोल्डन भाटीचा संघ? पाहावं लागेल आता. 9 चेंडू आणि 22 करायचे आहेत. 9 मध्ये 22. 22 धावा आणि 9 चेंडू. काय घडेल, काय बिघडेल हे आता पाहावं लागेल. चला पाणी पाठवा. आमचे स्वयंसेवक असतील तर प्लीज पाणी पाठवा. आता रंगतदार स्थितीमध्ये आलेला सामना आणि रंगतदार स्थितीमध्ये सामना आहे म्हणजे मजा आता येईलच. आता समोरची दिशा निवडली आहे. एक धाव पूर्ण झालाय. एकावरच समाधान देखील मानावं लागतंय. जस्ट अ सिंगल कन्सिडर्ड. एकच धाव. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वास आला. या षटकातील कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्कवर आहे. कर्णधाराला सुद्धा माहिती आहे किती महत्वाचा हा सामना आहे. टू मेक इट ऑर टू ब्रेक इट. हे महत्वाचं षटक आहे. यावेळेला झेल बाद होण्याची शक्यता होती पण कॅच आता ड्रॉप झाली आहे. सुनील गुंगे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. या सह्याद्री चषकात आपण देखील वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात म्हणून आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पण त्याआधी वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आता घडलंय काय तर धावसंख्या झाली ती म्हणजे 40. 41 धावा झाल्यात. अजून चेंडू शिल्लक आहे. मोठा फटका आता येईल का? बिग हिट आता येईल का? पाहावं लागेल. काही महत्वाचे सन्मान आणि सत्कार आपल्या मुख्य मंचावर होत आहेत आणि महत्वाचे सत्कार अमोल भालेराव साहेबांचा देखील सन्मान आणि सत्कार आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 47. 47.
हे महत्वाचे हे मान सन्मान आणि येतोचे सन्मान झाले देखील पाहिजेत. कारण आपले हे सर्वच मान्यवर, चला कोणी जवळ येऊ नका, लांब लांब, लगेच लगेच. आता समीकरण एका फार इंटरेस्टिंग पद्धतीने बदलत आहे. शेवटचे आता 6 चेंडू आणि 6 मध्ये करायचे 6 चेंडू आणि 13 धाबा करायचे. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. एका बाजूला श्री गणेश मड संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोल्डन भाटीचा संघ. 6 मध्ये 13 कोणाचे वाचतील आता वारा हे देखील पाहावं लागेल. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा आपल्या सर्वच मान्यवरांचं सन्मान आपण केलाय आणि आता त्यांना देखील विनंती आहे, आपण देखील मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. ऍडव्होकेट राकेश राजपूत यांची ही संकल्पना, कुठलाही प्रवेश शुल्क न घेत असताना 3 दिवसीय हे क्रिकेटचे सामने आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये व एक आकर्षक असं चषक. द्वितीय पारितोषिक 20,000 आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक 10,000 आणि एक आकर्षक चषक. कुठलाही प्रवेश शुल्क न घेता. चला चला, जास्त वेळ घेऊ नका. प्रमोद, लक्ष द्या लगेच मॅचकडे. शेवटचे 6 बॉल आहेत, 13ची गरज आहे. आता कोणीही थांबणार नाहीये इथून. ही शेवटची मीटिंग होती, कारण पुन्हा एकदा आयोजक माझ्यापर्यंत ती सूचना पोहोचवतात, इतका वेळ आपण घेऊ शकत नाही. 6 मध्ये 13 आता मीटिंग होणार नाहीये. चला चला, बॅटर तयार व्हा लगेच. 6 बॉल 13. यानंतर टीम शीतला देवी आणि टीम किल्लेश्वर आपण देखील तयारीत राहायचंय. 6 मध्ये 13 पहिलाच बॉल यावेळेला अपील स्ट्रॉंग आहे, अपील लावणे आहे आणि फलंदाज होतोय बाद. कम ऑन. थँक्यू डी. तर चला आता आपल्या सोबतच शुभागमन झालंय वीरेंद्र चौधरी साहेबांचं. स्वीकृत नगरसेवक म्हणून ज्यांची निवड झाली आहे आणि या प्रभागाला आणि विभागाला लाभलेलं एक दमदार असं हे नेतृत्व, यांनी देखील आज या स्पर्धेला आपली भेट देखील दिली आहे, कारण त्यांना देखील माहिती आहे आणि हे प्रेम आहे. बघा, साहेब आले आणि त्यावर आता विकेट देखील आली आहे. तर वीरेंद्र चौधरी साहेबांचं शुभ आगमन होत आहे, स्वीकृत नगरसेवक, आणि त्यांनी देखील या स्पर्धेला आज भेट देखील दिली आहे, कारण त्यांना देखील माहिती आहे की ही स्पर्धा विनामूल्य विनाशुल्क आयोजित करण्यात आली आहे आणि हे प्रेम आहे ऍडव्होकेट राकेश राजपूत यांच्यावरचं. आणि म्हणूनच आपण पाहतोय साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. साहेब धन्यवाद, आपण देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात, स्वीकृत नगरसेवक, आणि त्यांचाच देखील सत्कार होतोय. आणि सत्काराकरिता एक गाणं तर झालंच पाहिजे. मैदानाच्या आत हॅट्रिक आता पूर्ण होईल का? यावेळेला हॅट्रिक होते का? पाहावं लागेल. बॉल उंच आकाशात आहे, प्रयत्न चाललेत. नाही, 1,000 रुपये अजूनही सेफ आहेत खिशामध्ये, कारण 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आमिर दादांच्या चेहऱ्यावर आनंद पहा, 2 नोटा वाचल्यात. सर धन्यवाद, आपण देखील वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. वीरेंद्र चौधरी साहेबांना आपण पाहतोय
आजच्या स्पर्धेमार्फत नक्कीच एक गोष्ट मी सांगू इच्छितो की कुठलाही शुल्क न घेता कोणाकडूनही डोनेशन न घेता इतकं मोठे आयोजन आपण पाहतोय. सोपं नसतं. 32 संघ खेळवणं, दिवसात 12 संघ खेळतायत आणि त्यामध्ये सुद्धा इतकं मोठं आयोजन. मैदान देखील अगदी नीटनेटकं आहे आणि आता समीकरण आहे 3 चेंडू आणि 12 धावा. मान्यवर देखील आहेत मंचांवर नक्कीच पारितोषिकं देखील लगावली जातील. 3 मध्ये 12 नॉकआउट स्टेज पद्धतीची हा सामना. 3 मध्ये 12 करायचे, षटकार ठोकावा लागेल आणि षटकार तर नाही, लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक आहे. एक धाव तर नक्कीच मिळाली. एकावर समाधान आता मानावं लागतंय की काय? स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. मैदानाच्या आत 2 चेंडू आणि 12 धावा. आता हे होतील का पाहावं लागेल. 2 मध्ये 12 करायचे आहेत. आत्मविश्वास हा माणसाचा सर्वात मोठा मित्र आहे आणि त्याच मित्राला घेत असताना क्रिकेटचा खेळ खेळतोय आपण. 2 चेंडू 12 धावा. षटकार जर आता आला तर सामना रंगेल, बहरेल पुन्हा एकदा. आणि यावेळेला काय घडलंय? बाउंड्री लाईन लगत हा बॉल आणि फलंदाज बाद. कमॉन डीजे. सामना खेचून आणलाय आपल्या दिशेने. विशालच्या नेतृत्वात जर आपण पाहिलं गोल्डन वाटिया संघ खेळतोय आणि आता 1 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. चला सुनील गुंगे साहेबांचं शुभागमन झालंय आणि मी म्हटलं होतं आता मान्यवर आले आहेत तर पारितोषिक देखील लगावली जातील. सलगचे 3 षटकार लगावा आणि 1000 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावर देखील करायचं आहे. आणि अशाप्रमाणे हा सामना संपतोय. व्हेरी वेल प्ले टीम गोल्डन भाटी अँड हार्ड लक श्री गणेश फड. चांगला सामना रंगला. आता आपण पाहिलं गोल्डन भाटी या संघाने अगदी हा सामना आपल्या दिशेने वाकवलाय. पण त्यासोबतच आता कॉम्बॉक्स मध्ये होतोय थोडासा बदल. कॉम्बॉक्स मध्ये बदल म्हणजेच लंच ब्रेक करिता जातोय मी आणि त्याच वेळेला कॉम्बॉक्स मध्ये बदल जेव्हा होईल दादांचं देखील शुभागमन झालंय. पुढील आवाज आपण दादांचा ऐकणार आहात. कलीम दादांचा आवाज आपण ऐकतोय. ओव्हर टू यू कलीम सर. म्हणजे शीतला देवी वर्सेस मला वाटतं किल्लेश्वर. श्री गणेश व गोल्डन मध्ये सामना झाला, रंगतदार सामना झाला, परंतु हेमन यांची लाजवाब गोलंदाजी
एक ओव्हर मध्ये 13 धावा पाहिजे होत्या आणि त्या करून नाही दिल्या. ते म्हणजे हेमंत कोहली याने लाजवाब दर्जेदार गोलंदाजी. हेमंत कोहली मॅन ऑफ द मॅचचा अजून पुरस्कार मला माहित नाही पडलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राजधानी एक्सप्रेस मिस्टर राज कोहली. गोल्डन संघाचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार राज कोहली यांना देण्यात येणार आहे.